सर्वांना श्री स्वामी समर्थ. देवपूजा करताना तुम्ही या गोष्टी पाळायला हव्यात. त्या गोष्टी खालीलप्रमाणे. पहिलं तर आपल्या घरात जर शंख असेल तर त्या शंखाला कधीही अक्षता वाहू नयेत. तसेच भग्न मूर्ती किंवा फुटलेले फोटो, तुटलेले देव आपल्या देवाऱ्यात कधीच ठेवू नयेत. त्यांना विधिवत विसर्जित करावं. आपली देवपूजा चालू असताना कुणाशीही बोलू नये. त्याचबरोबर मधून देवपूजा करताना उठू नये आणि देवांना कधीच शिळी फुलं अर्पण करू नये. तसेच किड्यांनी खाल्लेली किंवा जमिनीवर पडलेली अशी फुलं देवांना अर्पण करू नये. फुलं कधीही मार्केटमधून फुले आणल्यानंतर त्यावर गंगाजल शिंपडून किंवा साध्या पाण्याने ती धुवून त्यानंतर देवांना अर्पण करावी, कारण की त्या फुलांना अनेक जणांचे हात लागलेले असतात. त्याचबरोबर आपण जे देवाऱ्यात किंवा देवांसमोर निरंजन, पंचारती, छोटा दिवा जे काही तुम्ही लावत असाल तर त्याची ज्योत ही कधीही दक्षिण दिशेला करू नये. आपण दिवाळीत जेव्हा यमदीपदान करतो तेव्हाच फक्त दिव्याची ज्योत ही दक्षिण दिशेला, धर्माच्या दिशेला करत असतो. इतर दिवशी कधीच तुम्हाला दक्षिण दिशेला दिव्याची ज्योत करायची नाही. त्याचबरोबर महिलांनी तुळस कधीच तोडू नये. गुरुवारी, एकादशीला तुळशीला स्पर्श करू नये. रविवारी तुम्ही कोणतीही पूजा, सेवा, वाचन करणार असाल तर त्या सेवेला सुरुवात करण्यापूर्वी संकल्प सोडावा. संकल्प अतिशय महत्त्वाचा असतो. संकल्पाशिवाय तुमचं कोणतेच धार्मिक कार्य पूर्णत्वास जात नाही. तसेच आपल्या देवाऱ्यात कोणत्याही देवांच्या 2 मूर्त्या किंवा त्यापेक्षा अधिक असू नयेत आणि एकमेकाकडे देव पाहतायत अशा पद्धतीने कधीच देवांची मांडणी नसावी. श्रीकृष्ण असो, गणपती असो किंवा शंख असो, कोणतीही मूर्ती डबल नसावी. फोटो आणि मूर्ती असं चालेल. अगदी स्वामींचा एक मूर्ती आणि एक फोटो असेल तरी चालेल. या पद्धतीने देव आपल्या देवाऱ्यात असावेत. त्याचबरोबर बेलाचे पान कधीही शिवपिंडीवर वाहताना किंवा कुठेही अर्पण करताना ते नेहमी पालते व्हावे. तसेच गणपती पूजनात तुळस वर्ज्य आहे. गणपती पूजनात कधीही तुळस वापरू नये. ती विष्णुप्रिय आहे, भगवान विष्णूंना प्रिय आहे. श्री स्वामी समर्थ. दत्तांचा मंत्र आपण बाकीचे मंत्र फिरत, काम करत करत म्हणू शकतो, पण गायत्री मंत्र, वर्णमार्णव मंत्र हे नेहमी आसनावर देवासमोर बसून म्हणायचे असतात. तसेच तुम्ही देवपूजेला किंवा कोणतीही सेवा करताना आसन जे बसायला घेता व आपण ज्या माळेवर जप करतो, तुळशीच्या माळेवरती, ती जपमाळ व आपलं आसन कधीही कोणाला बसायला व जप करायला देऊ नये. तसेच मारुतीच्या फोटोशिवाय कोणत्याही देवी देवतांचे फोटो दक्षिणेला तोंड करून लावू नयेत. म्हणजे दक्षिणमुखी मारुती असतो, कारण की ती धर्माची दिशा आहे. त्यामुळे कोणत्याही देवतांचे तोंड हे पूर्व किंवा पश्चिम दिशेला चालते, उत्तर दिशेलाही चालते, पण दक्षिण दिशेला करू नये. त्याचबरोबर गुरुचरित्र, दुर्गा सप्तशती असे कोणतेही पवित्र ग्रंथ वाचताना त्या ग्रंथाची पाने कधीही बोटाला थुंकी लावून उलटू नयेत. सेवा करताना स्तोत्र मोठ्याने म्हणावीत व तुम्ही कोणताही मंत्र जप करत असाल तर जपमाळेवर तो म्हणताना आपल्याला ऐकू येईल एवढ्याच हळू आवाजात किंवा मनात म्हणावा. त्याचबरोबर देवाला कधीही एका हाताने पाया पडू नये. देवाला नेहमी हात जोडून किंवा दंडवत घालून खाली वाकून नमस्कार करावा. देवघरात देवांचे फोटो एकमेकाकडे बघतायत असे कधीच लावू नये. तसेच देवांना नैवेद्य दाखवल्यानंतर तो लगेच खाऊ नये. तो थोडा वेळ तसाच देवांसमोर झाकून ठेवावा. आपले आसन हे देवांच्या आसनापेक्षा छोटे असावे. म्हणजे देव हे नेहमी उंच, आपल्यापेक्षा थोड्या अंतरावरती, उंचीवरती असावेत. देवांना तुळशीपत्र अर्पण करताना ते पालते व्हावे व देवांकडे देठ करून व्हावे. तसेच देवपूजा करताना नेहमी महिलांनी कपाळी कुंकू, पुरुषांनी गंध व शरीर शुद्धीसाठी भस्म लावावा. भस्म किती प्रमाणात लावा याची सर्व माहिती गुरुचरित्र ग्रंथात आहे. देवांना नैवेद्य दाखवताना पाण्याने भरीव मंडल करून त्यावर ताट ठेवावे. ताटातील प्रत्येक नैवेद्यावर म्हणजे प्रत्येक जे तुम्ही पदार्थ केले असतील त्यावर तुळशीपत्र व्हावे. तुळशीपत्र ठेवल्यानंतर 3 वेळा गायत्री मंत्र म्हणून पाणी फिरवावे व नंतर देवांना नैवेद्य दाखवावा. देवाच्या उजव्या बाजूस तुपाचा व डाव्या बाजूस तेलाचा दिवा लावावा. शंख किंवा घंटी वाजवल्याशिवाय देवपूजा कधीच करू नये. देवघरातील मूर्तींवर आपली विटाळशीची छाया पडणार नाही याची काळजी घ्यावी. म्हणजे मासिक धर्मात देवांवर आपली सावली पडू नये.
तसेच घरात कुठेही शिवता-शिवत होऊ नये याची काळजी घ्यावी. त्यासाठी वेळोवेळी गोमूत्र शिंपडावे, फरशी पुसताना गोमूत्र वापरावे. खूप साध्या व छोट्या गोष्टी असतात, पण बऱ्याच वेळा आपल्या या गोष्टी लक्षात येत नाहीत. त्यामुळे अनेकदा आपल्याकडून देवपूजेत चुका घडत असतात. त्यामुळे आपल्याकडून या चुका घडू नयेत यासाठी या गोष्टी माहीत असणं महत्त्वाचं आहे. तर सर्वांनी या गोष्टींचं पालन करावं. सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. झालेली सेवा महाराजांचरणी रुजू करते.